आंध्र प्रदेशमध्ये सत्तांतर घडलं असून चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देशम या पार्टीने एकहाती सत्ता मिळवली आहे। आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलुगू देशम पार्टीनं एकहाती सत्ता मिळवली। सत्तेत असलेल्या जगमोहन यांच्या YSRP पक्षाचा दारुण पराभव झाला। तेलुगू देशमनं जनसेना पार्टी आणि भाजपा यांच्यासोबत युती करून ही निवडणूक लढवली होती। आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 175 जागा आहेत, तिथं बहुमतासाठी 88 जागांची गरज असते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत जगमोहन रेड्डी यांच्या पक्षानं 151 जागांवर विजय मिळवला होता। मात्र या निवडणुकीत त्यांचा पक्ष तिसऱ्या स्थानावर फेकला गेलाय। पराभव झाल्यावर जगमोहन रेड्डी यांनी राज्यपाल M अब्दुल नजीर यांच्याकडे राजीनामा सोपवला। तेलुगू देशमनं 144 जागांवर निवडणूक लढवली होती। चंद्राबाबू नायडूंना गेल्या वर्षी कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जावं लागलं होतं। अनेक महिने त्यांना तुरुंगात राहावं लागलं होतं। या तुरुंगवारीचा त्यांना फायदा झाल्याचं निकालावरून दिसून येतं।